श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 36. परान्न दोष ब्राह्मणाचा आचार धर्म. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, मी तुला एक घटना सांगतो. त्यावरून आपण अन्नाबद्दल किती जागरूक असले पाहिजे याची तुला कल्पना येईल. त्यावेळी गाणगापुरात एक सदाचारी, बहुश्रुत, वेदाभ्यासी कर्मठ ब्राह्मण राहत असे. तो कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा. तो भोजनास जात नसे. त्याची पत्नी मात्र रागीट व लोभी होती. श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे गाणगापुरात दर दिवशी समाराधना असे. तेथे धनिकांनी दिलेल्या पक्वान्नाच्या मेजवानीचे ब्राह्मण तोंड भरून कौतुक करायचे. ते ऐकून ब्राह्मणी व्यथित होई. आपला नवरा परान्न घेत नाही म्हणून आपल्यालाही सुग्रास अन्न खायला मिळत नाही म्हणून ती आपल्या पतीची नेहमी निंदा करायची. एकदा एक श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त गाणगापुरातील अनेक ब्राह्मण दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले. तो वस्त्रे आणि द्रव्य दक्षिणाही देणार होता. ब्राह्मणीने तेथील मिष्टान्न भोजन खाण्याची इच्छा व्यक्त केली. तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाऊ द्या, असा आपल्या नवऱ्याकडे हट्ट धरला. त्याने नाईलाजाने परवानगी दिली. ती भोजनासाठी गेली. तेव्हा धनिक ब्राह्मण म्हणाला, बाई, तुम्ही एकट्या येऊ नका, पतीला बरोबर घेऊन या. तेव्हा ब्राह्मणी मनोमन चरफडली. पतीमुळे आपली कुचंबणा होते असा विचार करून ती श्रीगुरूंच्या आश्रमात गेली. त्यांना आपली व्यथा सांगितली. श्रीगुरू हसले. त्यांनी तिच्या पतीला बोलावून घेतले व त्याला पत्नी समवेत भोजनास जाण्याची आज्ञा दिली. मग ते दाम्पत्य जेवणावळीत गेले. ब्राह्मणी आनंदाने मिष्टान्नावर ताव मारू लागली. तेवढ्यात तिला एक विलक्षण दृश्य दिसले. सूक्ष्म देहाने कुत्रे व डुकरेही पात्रात तोंड घालून ते अन्न खात आहेत. हे पाहून तिला किळस वाटली. ती अन्न टाकून उठली. पतीही उठला. मग ती दोघे श्रीगुरूंपाशी आली. ब्राह्मणीने त्यांना जे पाहिले ते सांगितले. श्रीगुरू तिला म्हणाले, बाई, परान्न घेत नाही म्हणून तू आपल्या पतीला नेहमीच दोष द्यायचीस. ते किती चुकीचं होतं हे तुला लक्षात आलं असेलच. ब्राह्मणीला पश्चाताप वाटत होता. पत्नीच्या दुराग्रहामुळे व्रतभंग झाला म्हणून ब्राह्मण तिच्यावर संतापला होता. श्रीगुरूंनी त्याची ही समजूत काढली. ते म्हणाले, बाबा रे, तू पत्नीच्या इच्छेने तेथे गेला होतास म्हणून तुला दोष लागत नाही. झाले ते बरेच झाले. आता तुझी पत्नी परान्नाचे नावही काढणार नाही. परान्न न घेण्याचा तुझा संकल्प अगदी स्तुत्य आहे. पण पितृकार्य, देवकार्य अशा प्रसंगी भोजनासाठी ब्राह्मण मिळत नाही म्हणून कोणी गृहस्थ चिंतेत असेल तर मात्र अडून राहू नकोस. गेला नाहीस तर मात्र दोष घडेल. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, भावंडे, सज्जन, गृहस्थ, ब्राह्मणा वाचून अडलेले यांच्या घरी जेवावे. गायत्री मंत्राचा जप केल्याने परान्न सेवनाचा दोष जातो. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या कालात अन्न सेवन करू नये. सोहेर व सुतक असणाऱ्यांकडे जेवू नये. अशा प्रकारे ब्राह्मणांनी आचारधर्म पाळला तर देवही त्यांना वश होतील. पण आचारधर्म सोडला म्हणूनच त्यांना दारिद्र्य आलेले आहे. मग श्रीगुरूंनी ब्राह्मणांच्या आचरणाविषयी सांगितले. ते म्हणाले, ब्राह्मणांनी पहाटेच उठावे. गुरु, त्रिदेव, सूर्य, नवग्रह, सनकादिक, नारद, तुमरू, सिद्ध पुरुष, योगीजन, सप्तर्षी, पितृदेवता व इष्टदेवतांचे स्मरण करावे. प्रातस्मरणाने श्लोक म्हणावे. लघुशंका, शौच, दंतधावन करावे. हातपाय धुवावे. स्नानापूर्वी, स्नानानंतर, निजण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी व नंतर, जांभई वा शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरल्यावर, काही अशुभ पाहिल्यावर खाली बसून स्वस्थ चित्ताने आचमन करावे. आचमनासाठी पाणी नसेल तर आपले डोळे व कान यांना हाताने स्पर्श करावा. कारण ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ अग्नी, वायू, अपोदेवता, चंद्र, सूर्य, इंद्र आणि वरुण या सप्तदेवता सूक्ष्म रूपाने असतात. शौचासाठी नैऋत्येस जावे. डोक्यावर उपरणे घ्यावे. जानवे उजव्या कानात अडकवावे. मान खाली घालून बसावे. बोलू नये. इकडे तिकडे पाहू नये. सुकलेल्या पालापाचोळ्यावर बसावे.
उभ्याने लघुशंका करू नये. शौचासाठी पाणी मिळाले नाही तर धर्म म्हणून मृत्तिकेने स्वच्छता करावी. त्यानंतर श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला सदाचारी ब्राह्मणाचे आदर्श आचरण कसे असावे हेच त्यांनी सांगितले.